नमस्कार मित्रांनो, पवार बाळासाहेब एल.आय. ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, काळ बदलत आहे. आपण प्लॅनिंग बदला, नाहीतर फार वाईट दिवस येतील. मित्रांनो, गेलेला काळ, आजचा काळ आणि येणारा काळ लक्षात घ्या. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ कसा असेल लक्षात घ्या. पूर्वीच्या काळामध्ये एकमेकाला लोक मदत करायचे. खेड्यापाड्यात एखादा शेजारचा व्यक्ती तो घराची चावी दुसऱ्याला द्यायचा, एवढा विश्वास होता आणि लोक पण चांगले होते. आता विश्वास राहिला आहे का? आता आपण घराला कॅमेरा लावतो, दारावर दार लावतो, वॉचमॅन ठेवतो, तरी चोऱ्या होतात आणि चोर सापडत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. मित्रांनो, जसं काळ बदलते तसं प्लॅनिंग बदला, नाहीतरी आपणच अडचणीत याल. जसं टू व्हीलर फोर व्हीलरला काय असतं, स्टेअरिंग असते, हँडल असतं. कशासाठी? रस्ता क्रॉस असेल तर आपल्याला वळवता आला पाहिजे, नाहीतर ती गाडी खड्ड्यात जाईल किंवा तलावात जाईल. मित्रांनो, मला सांगायचे एकच की पूर्वीचे दिवस आज राहिलेले नाहीत. आज फार वाईट परिस्थिती आणि ह्याच्यापेक्षा पुढे भविष्यात आणखीन वाईट परिस्थिती होईल. पैशाचा प्रश्न फार गंभीर बनत चालला आहे, कारण लोकसंख्या वाढल्यामुळे व्यवसायामध्ये स्पर्धा आहे. नोकऱ्या मिळत नाहीत, मिळाल्या तर नोकऱ्या त्या टेम्पररी आहे, तिथं पगार कमी आहे, महागाई वाढत आहे. आर्थिक प्रश्न फार बिकट होत चाललेला आहे. कोणी कुणाला व्याजानंसुद्धा पैसे देत नाही, बँका देत नाहीत. तुमचं जर परमनंट नोकरी नसेल किंवा तुमच्याकडे प्रॉपर्टी मॉर्गेजला नसेल तर बँकासुद्धा लोन देत नाही, म्हणजे कर्ज मिळत नाही अशी अवस्था आहे. पूर्वीच्या काळात एकमेकाला उसनवार पैसे मिळायचे, एकमेकाला लोक मदत करायचे. काळ फार बदलत चाललेला आहे. आपण जर बदलत्या काळानुसार जर प्लॅनिंग नाही केलं तर आपल्याला अडचण येणार, आपलं नुकसान होणार आणि आपल्याला जगणं म्हणजे सजा वाटेल. म्हणून तर लोक काही सुसाईड होतात. एखाद्या दुर्गंध आजारानं जर ग्रासलेला असेल एखाद्या व्यक्ती, ट्रीटमेंट चालू असते. आता हे लाईव्ह उदाहरण आहे मित्रांनो, माझ्याकडे कित्येक कस्टमरचं असं झालेलं आहे की त्याच्यातनं उद्या काय होणार आहे माहीत नाही, परंतु लोक चिंतेनं त्रासानं घाबरून सुसाईड करतात. काही लोक कर्जबाजारी झालेले सुसाईड करतात. मित्रांनो, काही माणसाच्या जीवनामध्ये अचानक येणारे संकटे असतात, परंतु आपण प्लॅनिंगच केलं नाही. आता म्हातारपण हे कंपल्सरी ठरलेलं आहे, ते काही अचानक येणार नाही. प्रत्येक माणूस म्हातारा होणार आहे हे प्रत्येकाला माहिती आहे आणि माहिती असून त्याच्यावर काम केलं जात नाही. आता बघा, बरेच लोक आहे ना, कमवलेले पैसे पूर्ण संपवतात, ₹1 पण ठेवत नाहीत. काही लोक कर्ज काढून खर्च करतात. मित्रांनो, असं केलं तर काय होईल? संकट वाढेल का कमी होईल? कारण एक दिवस पैसे कमवायचं बंद होणार आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. माहिती असून कुठलीही गोष्ट चालत नाही. आणि दुसरी गोष्ट सांगतो मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये काय बदल होत आहेत बघा. महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये मी पाहिलं आहे, तिथं जाळी लावलेली आहे. कारण लोकांवर अन्याय झाला, लोक टेन्शननं वरनं दुसऱ्या मजल्यावर उडी खाली मारतात, मरू नये म्हणून जाळी लावलेली आहे. किंवा तुम्हाला सांगतो, मंत्रालयामध्ये पण जाळे असतात. म्हणजे हे काय? हे लोकांवर झालेला अन्याय, त्यांना न्याय मिळत नाही म्हणून ते सुसाईड करतात, म्हणून ते जाळ्या लावलेल्या आहेत मित्रांनो. किंवा आपण दुसरं एक उदाहरण सांगतो बघा, हे जे बदल घडतात, मी टीका करत नाही कुणावर आणि टीका करायचं पण नाही मित्रांनो. फक्त हे का तुम्हाला आठवण करून देते. हे सगळ्याला माहिती आहे, मी सांगतो ते तुम्हाला माहिती नाही असं नाही. माहिती असून काय उपयोग होत नाही. ॲक्शन उचलणं गरजेचं आहे. जसं एखाद्या विद्यार्थ्याला पैसे नसते शिक्षणाला आणि तो मोठा झाल्यावर पैसे कमवतो, परंतु तुला त्या व्यक्तीला परत शाळेत जाता येते का? कारण वेळ फार महत्त्वाची आहे मित्रांनो. मला सांगायचं ह्या उदाहरणात ना की तुम्ही वेळ गमवू नका, वेळ वाया घालवू नका, चांगल्या गोष्टी करा, आपलं प्लॅनिंग चेंज करा. जसं गाडीचं आपण फर्स्ट सेकंड गिअर असतात ना, गाड्याला 4-4 गिअर कशासाठी असतात? जसं परिस्थिती येईल तशा त्यानुसार ते बदलले तर त्याचा फायदा होतो. तर मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये असे डिवायडर होते का? आता बघा, रोडला आपण डिवायडर आपल्याच पैशानं बांधलेलं आहे. डिवायडर नसतात का ते, त्याच्यानं कमरा तुटतात ना, आणि ते पैसे देऊन बांधलेलं आहे. किंवा अनेक गोष्टी आहेत मित्रांनो, सांगण्यासारख्या बऱ्याच काही गोष्टी आहेत. त्याच्यातनं आपल्यालाच त्रास, कारण लोक ऐकत नाहीत. बघा, गुन्हेगारी प्रमाण पूर्वी जास्त होतं का आता आहे? सांगा ना. गुन्हेगाराचं प्रमाण वाढले का नाही? जसं आता ऑनलाईन बऱ्याच काही गोष्टी झाल्या आहेत, पण ऑनलाईन जितक्या झाल्या तितक्या त्याच्या फ्रॉडच्या केसेस पण येत आहेत. मला हे सगळं सांगायचं की काळ बदलत चाललेला आहे, तुम्ही प्लॅनिंग बदला. आता मला सांगा, नोकऱ्या परमनंट लोकांच्या नाहीत आणि कर्ज इतकं काढलं जातं की भयंकर कर्ज काढलं जातं. आणि कसं आहे, आता ही लोकशाही आहे, तुम्हालासुद्धा मी जबरदस्ती करू शकत नाही किंवा सरकारसुद्धा करू शकत नाही माणसाला. आता सरकारनं लोकसंख्या कंट्रोल आणण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण लोकांचा सहभाग नसल्यामुळं. किंवा आता हेल्मेटचा कायदा बघा, हेल्मेट कोणी वापरतं का? तुम्ही रोडनी पाहा ना. परिस्थिती बदलत चालली आहे मित्रांनो. लोकांचा सहभाग असेल तर देशाचा विकास होतो, समाजाचा विकास होतो, आपला पण होतो. आता चांगल्या गोष्टी तुम्हाला पण माहिती आहे माझ्यापेक्षा, परंतु इम्प्लिमेंट का करत नाही आपण? मग आता मला सांगा, पूर्वी पेन्शन होती, सरकारी नोकऱ्या होत्या, आता आहेत का?
मग अशा परिस्थितीत म्हातारपणी आपल्याला कोण सांभाळेल? कारण काय होतं, जे गोष्टी आपल्याला माहिती आहेत ते माहिती असून आपण करत नाही. आता काही लोक व्यसनं करतात, गोवा गुटखा खातात, त्यांना माहिती आहे ना याच्यापासून नुकसान होते, मग का खाल्लं जातं? मित्रांनो कसं आहे, आता बघा गुन्हेगारीचं प्रमाण वाढले का कमी झाले? पूर्वी लोक सुखी होते का आज आहेत? मला सांगा ना. पूर्वी लोक 100-100 वर्षे जगायची, निरोगी, एकमेकात प्रेम होतं, माया होती, माणुसकी होती. आता हे असं का झालं? त्याचं कारण सांगतो ना, कारण पण सांगतो आणि उपाय पण सांगतो मित्रांनो. आता बदलत्या परिस्थितीनुसार प्रॉब्लेम काय ते हे पण सांगतो आणि त्याच्यावर इलाज काय ते पण सांगतो. मला सांगा, पूर्वीच्या काळात एकमेकाविषयी प्रेम होतं, कारण माणसं कमी होती, माणुसकी होती. खेड्यापाड्यामध्ये मी पाहिले, लहानपणी खेड्यामध्ये होतो मी मित्रांनो, ताक आहे ना, ताक ही फुकट द्यायची, दूध फुकट द्यायची. आता विकत चांगलं मिळत नाही, ही परिस्थिती आहे. भेसळ केली जाते. आता बघा, आपण बघतो ना, पेपरला बातम्या वाचतो, कितीतरी खवा म्हणा, पनीर म्हणा, दुधात भेसळ केली जाते, सगळं डुप्लिकेट पैशासाठी. आज कोण कोणाचा विचार, पूर्वी चुकीचं काम करायचं लोकांची हिंमत नव्हती, किंवा एखादा व्यक्ती जर आईवडिलाला सांभाळत नसेल तर लोक काय म्हणतील, भीती वाटायची लोकाला. एक समाजाचं एक प्रेशर होतं आणि लोक घाबरायची पण. पूर्वी बघा ना, पोलीस आला खेडेगाव 10-20-30 वर्षापूर्वी तर घाबरायची लोक. आज पोलिसाला भर चौकात त्याच्यासोबत तक्रार करतात, हुज्जत घालतात, भांडण करतात मित्रांनो. म्हणजे कुणालाच भीती कुणाची राहिलेली नाही, स्वैराचार झालेला आहे मित्रांनो. हे चुकीचं आहे. जसं बघा, पहाटे ॲक्सिडेंट का जास्त होतात? गर्दी कमी असून ॲक्सिडेंट होतात. त्याचं कारण काय? कारण कसं आहे, सुसाट कशी वाहनं चालवली जातात, बेधुंद, शिस्त राहत नाही. आणि दुपारच्या वेळेस, गर्दीच्या वेळेस पोलीस ट्रॉफिकवाले असतात, तरी गर्दी असूनसुद्धा ॲक्सिडेंट कमी होतात. याचा अर्थ काय होतो? आपल्याला कोणीतरी नियम लावला पाहिजे, कोणीतरी आपल्या पाठीमागं राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला आठवण करून देतो आहे की पैसे ठेवा, पुढचा काळ वाईट आहे. पैसे कमवायचं कधी बंद होणार आहे कुणाला माहीत नाही. आणि LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे मित्रांनो. लोकांच्या हितासाठी असे LIC ऑफ इंडियाने 2 प्लॅन आणलेले आहेत मित्रांनो, आयुष्यभर इन्कम देणारे प्लॅन. मित्रांनो, बचत खात्यावर 2 ते 3% व्याज मिळतं. इथं 8% आणि 10% अशी 2 प्लॅन आहेत. इन्शुरन्स कवर मिळतं, लाईफ टाईम पैसे मिळतात. आणि उद्यापासून तुम्हाला इन्कम प्रोटेक्शन मिळतं मित्रांनो. म्हणजे तुम्ही जे काम करून सगळ्या गरजा भागवणार आहोत, तर पार्ट ऑफ लायबिलिटी आहे, तुमचाच रोल आहे तो, आणि कायदेशीर आहे. जसं घर जागा आपण खरेदी का करतो? कारण बदलू नये म्हणून. तसं तुम्हाला पुढचे पैसे लिहून दिले जातात. आता 100 रुपये रोज आणि महिन्याला 3000 प्रमाणे जर तुम्ही बचत केली तर तुम्हाला 10 लाखाचा पेपर दिला जातो. बँकात 10 लाख रुपये भरलेल्या, काही बँका, कॉपरेटिव्ह, पतपेढ्या, काही मार्केटिंग कंपन्या 10 लाख तुमचे असले तर 10 लाखाचा 1 रुपया देत नाहीत, बुडतात, फसवतात, बंद पडतात. आपण पाहतोय ना मित्रांनो. फसवणूक ही आपल्या विचारामध्ये, कर्मामध्येच असते. आपल्याला सगळं माहिती असून उपयोग होत नाही. माहिती आहे, मी व्हिडिओमध्ये सांगतो म्हणजे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे, परंतु इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे मित्रांनो. आपण कुठं तर प्रत्यक्षात ते इम्प्लिमेंट करायला कमी पडतो आहे आणि आपण विसरून जातो आहे. आज बघा, आलेलं उत्पन्न पूर्ण खर्च केलं जातं आणि येणारे पैसे कमवणारे माहीत नाही कमवणारे का नाही, ते पण खर्च केले जातात. आता बघा, बरेच लोक काय करतात, फ्लॅट घेतात. घेऊ नये असं नाही, नोकरीला जॉईन झाले फ्लॅट घेतात, 70-80 1 करोडचं लोन काढतात. ते त्यांच्या आयुष्यभर फिटत नाही. 35 वर्षे, 30 वर्षे, 25 वर्षे लोनचा टर्म आहे. आणि एखाद्याचं 30 वर्ष वय असेल आणि 30 वर्षाचं टर्म असेल तर वय 60 होऊन जाईल. रिटायरमेंटपर्यंत फ्लॅटसुद्धा नावावर होऊ शकत नाही. कारण फ्लॅटला लोन का दिलं जातं? कारण ती पूर्ण प्रॉपर्टी बँकेच्या ताब्यात असते, बँकेची मालकी असते. आपला फ्लॅट नसतोच तो, फक्त आपण राहतो रेंट पद्धतीनं. 1 करोडचा जर फ्लॅट असेल तर तुम्हाला भाडं किती मिळतं? 25 ते 30 हजार मेट्रो सिटीमध्ये. म्हणजे 3% आपल्याला रेंट मिळतं. 3% कॅपिटलचे, आपण 1 करोड रुपये गुंतवलेत आणि आपण भरतो 8%, 10% व्याज, आणि आपण म्हणतो प्रॉफिट भरपूर आहे. मित्रांनो, काय झालेलं आहे, चुकीच्या गोष्टीमुळे. जसं बड्डे साजरा केला जातो, बड्डे आहे का हो? तुमच्या जीवनात निसर्गानं, देवानं दिलेलं आयुष्य कमी होत चाललं आहे आणि आपण सेलिब्रेशन करतो. करू नये असं नाही. त्या दिवशी चांगलं कार्य केलं पाहिजे की जे भविष्यात तुम्हाला साथ देणार आहे. आता चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, पैशाची बचत केली पाहिजे, इमानदारीनं काम केलं पाहिजे. मित्रांनो, पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा केसेस किती आहेत आता? पूर्वीसारखे आहेत का, जास्त आहेत का, कमी आहेत? मी रोज पाहतोय मित्रांनो, मेट्रो सिटीमध्ये, मी पुण्यामध्ये राहतोय मित्रांनो, रोज पाहतोय कितीतरी गाड्या लॉक केलेल्या गाड्या चोरीला जातात. हे तर काय 25-30 वर्षापासून पहा तुम्ही, टेलिव्हिजनला, दूरदर्शनला आपल्याला ॲडव्हर्टाईज होती बघा, हीच सडपातळ बांधा, गोरा, हाईट एवढी, हे हरवले आहेत. हे सापडतात का लोक तर, माणसं तर? म्हणजे किती दुर्दैव वाईट आहे. आणि हे प्रमाण वाढत चाललं आहे. अपहरण केलं जातं पैशासाठी.
पैशासाठी अन्नधान्यामध्ये भेसळ केली जाते, पैशासाठी मारामाऱ्या होतात, खून होतात, मर्डर होतात. मित्रांनो, ही अराजकता माजलेली आहे आणि ही विचारामध्ये आहे आणि ह्याला कारण एक लोकसंख्या पण आहे आणि स्वार्थ पण आहे. प्रॉब्लेम पण आलेत. जसं गर्दी असेल तर काय होतं, कोण कोणाचा विचार करत नाही, नियमाचं पालन करत नाहीत लोक. हे आपल्या इथं लोकसंख्या वाढल्यामुळे हे क्राऊड झालेलं आहे आणि ज्याच्याकडे पैसे आहेत तो बी टेन्शनमध्ये आहे, ज्याच्याकडे नाही तो पण टेन्शनमध्ये आहे मित्रांनो. कारण त्याला पुरतील का, राहतील का, अनेक काळजी. कारण चिंतायुक्त जीवन झालेलं आहे आणि त्याला जर फ्री व्हायचं असेल तर LICच्या लाईफटाईम मनी बॅक पॉलिसीशिवाय पर्याय नाही मित्रांनो. पॉलिसीमध्ये पुढचे पैसे लिहून दिले असतात, जे भरले नाहीत, जे ठेवले नाहीत त्याच्यावर बोनस पण दिला जातो, त्याची सिक्युरिटी दिली जाते. आता नोकरी जरी लागली, आपला व्यवसाय चांगला असेल तर टिकेल गॅरंटी आहे का? उद्या जर आपण डिसेबिलिटी, डेथ असं देऊ नको असं कोणाच्या आयुष्यात घडलं तर तुम्ही काय करणार? काय प्लॅनिंग आहे आपल्याकडं? संकटाचं प्लॅनिंगच आपण करत नाही, उलटं करतो. त्याच्यात आपण आलेले पैसे संपून टाकतो, येणारे पैसे आपण भविष्यात कमवणारेच खर्च करून टाकतो. मित्रांनो, असं करू नका. LIC ऑफ इंडियाकडे 2 प्लॅन आहेत. बचत खात्यावर एवढा इंटरेस्ट 8% 10% कुणीही देत नाही, FDवर सुद्धा नाही आणि 100 वर्षे तर कुणीच देणार नाही, कोणाची हिंमत नाही मित्रांनो. भारत सरकारची संस्था आहे LIC ऑफ इंडिया. 100 वर्षे तुम्हाला पैसे 8% व्याजानं द्यायचं तुम्हाला बॉन्डमध्ये लिहून दिलेलं आहे. दुनिया इकडची इकडं होऊ द्या, तुम्हाला ती मिळणारच आहेत. आणि सरकारची संस्था 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात. मिळणारा बोनस टॅक्स फ्री आहे, मिळणारी मॅच्युरिटी टॅक्स फ्री आहे आणि आपल्याला इन्शुरन्स कवर पण मिळतं डे 1पासून. इन्शुरन्स म्हणजे तुम्ही जी कमवणार आहे त्या पैशाची गॅरंटी. मित्रांनो, हे प्लॅन बंद होणार आहेत कारण अशा आता व्याज दर फार घसरत आहेत. 10-20 वर्षाचा काळ पाहिला तर 12% होतं, आता 60%वर आले. अजून 10-20 वर्षाला 1% 2% व्याज होईल मित्रांनो. अशा परिस्थितीमध्ये एवढी लाँग टर्म गॅरंटी देणं कुठल्याही संस्थेला परवडणार नाही. LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे म्हणून दिलं जातं आणि हा प्लॅन बंद होणार आहे कारण त्यांना एवढी लायबिलिटी शक्यच नाही मित्रांनो. सरकारची जरी संस्था असली तर किती देणार मला सांगा ना. त्यासाठी LIC ऑफ इंडियाचे 2 आयुष्यभर इन्कम मिळणारे, आयुष्यभर इन्शुरन्स देणारे, आयुष्यभर तुम्हाला पैशाचा पुरवठा करणारे असे प्लॅन आहेत. लवकर घ्या, मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562 पवार बाळासाहेब. मित्रांनो, इतकं तळमळीनं सांगतोय तुमच्या भल्यासाठी. एवढं जर सांगून जर तुम्ही नाही ऐकलात, माझं काही नुकसान नाही. एक दिवस तुम्हाला आठवेल की या व्यक्तीनं मला भरपूर सांगितलं होतं, मी नाही ऐकलं. आजसुद्धा बरेच लोक म्हणतात ना, जसं आता पुण्याच्या ठिकाणी जागा 3,000-4,000 रुपये गुंठा होती 40 वर्षापूर्वी. आज लोक म्हणतात ना, आम्ही घेतली असती ते बरं झालं असतं. सगळं पिरियड निघून गेल्यावर लक्षात येतं तसं होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, नेहमी माणसाला शेवटीच कळायला लागतं सत्य. म्हणून म्हातारपणी सगळं कळतं चुका झालेल्या आणि दुरुस्त करण्याच्या अगोदर सांगितलं तर राग येतो. आम्ही सांगतोय LIC ऑफ इंडियामध्ये बचत करा. बरेच लोक टाळाटाळ करतात मित्रांनो, असं करू नका. तुम्ही तुमच्यावर तर संकट ओढवलं आहे, परंतु देव न करू आपलं काही होऊन झालं तर आपल्या कुटुंबालासुद्धा आपण अडचणीत टाकून निघून जातो आहे. किंवा काहीच नाही झालं तर माणूस म्हातारा होणार आहे का नाही? त्याच्यानंतर आपल्या घरावर पैशाचा पाऊस पडेल का सांगा? कुठल्या आपण भरोश्यावर जीवन जगतो आहे, आपण आपल्याला फसवतो आहे. मित्रांनो, हे कायदे ती का बदलावे लागतं? जसं डिवायडर आहेत बघा रोडवरून चालताना, आपल्याच पैशानं आपल्यालाच हाडं मोडतात का नाही? गाडीचा वेग कमी होतो, बरंच काही. हे कसं का करावं लागतं? मंत्रालयातसुद्धा बघा, कारण कसं जाळ्या का बसवल्यात? कारण अन्याय होतो. हे असं समाजात जे घडते ते सांगतोय मी. ह्याच्यासाठी सावधगिरीनं पावलं उचलली तर ह्या गोष्टी घडणारच नाहीत. मला सांगा, ऑनलाईन फ्रॉड पण होत आहेत का नाही? जेवढी तुम्ही काळजी घ्याल आणि पावलं उचलाल तेवढं तुम्ही सुरक्षित राहाल मित्रांनो. जसं पाऊस पडतोय आणि छत्री न घेता किंवा हिवाळा आहे, थंडी वाजते आणि तुम्ही स्वेटर न घालता गेला तर नुकसान कुणाचं आहे? कोणाच्या प्रकृतीला बाधा येणार आहे? मित्रांनो, विचार करा. कोण काय करतेपेक्षा आपण चांगल्या गोष्टी नेहमी करा. हे तुम्हाला दोन्हीतले फरक सांगितले आणि त्याच्यावर उपाय म्हणजे LIC ऑफ इंडियाच्या पॉलिसी, की थोडे पैसे भरून जास्त पैशाची गॅरंटी LIC ऑफ इंडिया आणि लिक्विडिटी आहे. 1 वर्षानंतर वापरता येतं. बँकेतल्या बचत खात्यासारखंच आहे, परंतु हे LICचं खातं सतत भरत असतं, पैसे मिळतात आणि बँकेतलं बचत खातं पैसे भरले की आपण काढतो, रिकामं असतं कायमचं. हा दोन्हीतला फरक आहे. म्हणून आता अर्जंट फोन करा आणि LIC ऑफ इंडियाच्या आयुष्यभर पैसे मिळणाऱ्या पॉलिसी घ्या मित्रांनो. हे बाकीचे काही उदाहरणं सांगितले, तुम्हाला ह्याचं महत्त्व कळण्यासाठी सांगितलेले आहेत. आता एवढं महत्त्व सांगूनसुद्धा जर तुम्ही काही करत नसेल तर तुमची जिम्मेदारी आहे आणि तुम्हाला शेवटी एक दिवस नक्की कळेल की आपण काय चूक केली आहे. माणसाच्या हातातनं चुकाच नाही झाल्या तर नुकसान व्हायचा सवालच येत नाही मित्रांनो. ओके, थँक्यू.